आपल्याला जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण करायचे असते. त्याचसोबत आपल्याला गरज असते ती म्हणजे आत्मविश्वासाची. जर का आपल्यात आत्मविश्वास नसेल तर आपण अनेक गोष्टी सहजासहजी करू शकत नाही. तेव्हा आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवणे फारच महत्त्वाचे असते. त्यातून आपण अनेक नकारात्मक सवयी आपल्या अंगी बाळगून असतो. आपल्याला याची कल्पनाच नसते की याचा परिणाम हा आपल्या आत्मविश्वासावरही होतो. तेव्हा पाहूयात नक्की अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्याला बदलणे आवश्यक ठरते. सध्याच्या जीवनात आपल्याला सगळंच काही अगदी सहज मिळत आहे. यातूनही काही करण्याची इच्छाही नसते. अशी काहींची परिस्थिती निर्माण होते. आळशी माणसांमध्येही आत्मविश्वासाची कमतरता असते. आळस आल्याने अनेक जण स्वतःची कामेही स्वतः करू शकत नाहीत. ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. जेव्हा परावलंबी स्वभाव होतो तेव्हा याचाच अर्थ त्या व्यक्तीत आत्मविश्वास नाही असंही होते. याचं नाही तर अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे आपला कॉन्फिडन्स हा कमी होतो. आपण अनेकदा स्वतःची तुलना ही इतरांसोबत करतो. इतरांमध्ये जे जास्त आहे ते आपल्यात नाही आणि त्यामुळे आपण जास्त प्रमाणात दुःखी देखील होतो. अशा वेळी आपल्याला ही तुलना करणे थांबवणे पाहिजे, कारण यामुळे आपला आत्मविश्वास हा कमी होतो आणि आपण पुढे जाऊ शकत नाही. ही तुलना उलटीही असते, म्हणजेच काही लोकांच्या मनात हे गर्वाची भावना देखील असते. इतर जण आपल्यापेक्षा कमी आणि आपण जास्त असाही भाव त्यांच्यात असतो. याला ओव्हर कॉन्फिडन्स असे म्हणतात. तो देखील घातक असतो. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे आपला आत्मविश्वास हा कमी होऊ शकतो. वा आपल्याला योग्य आणि सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे असते. सतत चिंता आहे, कसं होईल, होईल की नाही, होणार नाही, मी काय आहे, आवडत आहे, लोक माझ्याशी असं का वागतात, मलाच का त्रास देतो, असे विचार स्वतःबद्दलचे चुकीचे विचार हे आपल्याला आपल्यात आत्मविश्वास हा कमी होतो. ओव्हर थिंकिंग करणे अत्यंत चुकीची सवय आहे. यामुळे आपले कामातले मन उडून जाते. आपली एकाग्रता कमी होते. आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी या जास्त त्रास देऊ लागतात. काहीही झालं की त्यात सतत विचार करणे की हे चुकीचे ठरते. तेव्हा ओव्हर थिंकिंग करणे आपण वेळीच कमी केले पाहिजे. याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. आपल्याला जेव्हा खात्री नसते की आपण हे काम करू शकत नाही, तेव्हा मग आपल्यात आत्मविश्वास कमी आहे हे स्पष्ट होते. अशा वेळी आपल्याला आपण हे करू शकतो असा सकारात्मक विचार करून आपल्याकडून 100% देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.